जिल्हा नांदेड, मालदिके गाव. गावचा सरपंच विश्वासराव जखमी अवस्थेत देवळाकडे येतो. तिथे असलेला पुजारी त्याला पाहतो, हाका मारतो, पण सरपंच स्वतःला गळफास लावून घेतो. ते पाहून पुजारी बेशुद्ध पडतो. एका वर्षानंतर पंडित दीनानाथ बुवा मर्डर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसीपी अदिती देशमुख आलेली असते. तिथे आल्यावर पोलिसांनी तयार केलेले सगळे रिपोर्ट्स ती चेक करते. तेव्हा बुवांनी हॉटेलची प्रॉन्स बिर्याणी आणि रेड वाईन घेतल्याचं तिला समजतं. ती चौकशीसाठी दोघांच्या मालकांना बोलावून घेते. त्यांच्याकडून कळतं की दीनानाथ लपून छपून तिथे यायचे. त्या दिवशी त्यांच्याबरोबर छोटे पुजारी सुद्धा होते. अदिती छोट्या पंडिताला बोलावून घेते. दीनानाथ यांना लागलेल्या लॉटरीची भुरळ छोट्या पंडितला पडते आणि त्यानेच बुवांचा खून केलेला असतो हे सिद्ध होतं. अदिती छोट्या पंडिताच्या घरी जाऊन मर्डर हत्या ताब्यात घेते. पोलिसांकडून सॉल्व्ह न झालेली केस अदितीने सॉल्व्ह केलेली असते. त्याच ठिकाणी अदितीची भेट घ्यायला जनार्दन गायतोंडे हे मालदिवे गावातून आलेले असतात. मागच्या 7 वर्षांमध्ये तिथे 7 आत्महत्या झालेल्या असतात. तेही गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी केलेल्या असतात. गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्या सगळ्या सुसाईड नसून मर्डर होत्या. गायतोंडे सांगतात, दरवर्षी श्रावण महिन्याच्या एका रात्री कुणीतरी एक घरातून बाहेर निघतं व गावाबाहेर जाऊन फाशी लावून घेतं. हे सगळं गावाबाहेर राहणारी चेटकीण करते आहे. एका अमावस्येच्या रात्री याच चेटकणीने 2 एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यांची आई नंदिनी मेली, पण या 2 मुली आशनी व अधीरा तिथेच राहायला लागल्या. त्यातली आशनी हिला एका माणसाने जंगलात सांगाड्याची पूजा करताना पाहिलं. त्याने ही गोष्ट सरपंचाला सांगितली. सगळा गाव तिथे जमा झाला. इन्स्पेक्टरने तिथे येऊन लोकांना अडवलं. त्याच वेळी अशनी मात्र तिथून गायब झाली. तेव्हापासून दरवर्षी गावात एकतरी आत्महत्या होते. त्या घरात अजूनही तिची बहीण अधीरा राहते. त्यांचा संशय तिच्यावरही आहे, कारण हत्या होण्यापूर्वी ती गावाबाहेर कुठेतरी निघून जाते. इन्स्पेक्टर अतुल सांगतात, या वर्षी जर असं झालं तर गावकरी अधीराला पकडून जिवंत जाळून टाकतील. अनसॉल्व्ह मिस्ट्री असलेल्या या केसचा छडा अतुल अदितीला लावायला सांगतो. दुसऱ्या दिवशी अदिती त्या गावात जाते. सरपंच वत्सलाबाईंना ती भेटते. त्या तिला केसची तपासणी करायला परमिशन देतात. गावाबाहेरील चेटकिणीच्या घरात जाऊ नकोस अशी ताकीद सुद्धा देतात. अदिती इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात करते. ज्या रात्री अशनी गायब झाली त्याच रात्री वत्सलाबाईंचा मुलगा संग्राम व त्याचे 2 मित्र यांचा ऍक्सिडेंट झाला, पण गावकरी त्याचा दोष अशनीवर लावतायत. इन्स्पेक्टर अतुल ही माहिती अदितीला देतात. ती त्यांना या 2 बहिणींबद्दल विचारते. ते सांगतात, अशनी अतिशय हुशार, गावच्या शाळेत इतिहासाची शिक्षिका म्हणून 4 वर्ष काम करत होती. दुसरी अधीरा कमी शिकलेली कुंभार काम करणारी. इन्स्पेक्टर अतुल सांगतात, प्रत्येक वेळी या 7ही जणांनी स्वतःला जखमा करून नंतर गळफास लावून घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी एक आय विटनेस आहे. त्याला त्याच चेटकिणीचा चेहरा दिसतो. त्यानंतर तो माणूस बेशुद्ध होतो. बेशुद्ध पडलेल्या सगळ्यांच्या अंगावर काहीतरी लिहिलेलं असतं. अदिती प्रत्येक आत्महत्येची कसून चौकशी करते. त्यांना आलेले अनुभव नोट करते. पहिली आत्महत्या दिलीप बापट, साक्षीदार सावंत मास्तर. सुनील बेर्डे, साक्षीदार हरी लोहार. लक्ष्मण बर्वे, साक्षीदार डॉक्टर. राकेश आपटे, साक्षीदार सुदर्शन शिंदे. देसाई, साक्षीदार तुकाराम. अनिल बेर्डे, साक्षीदार बायको घरातच मृत्यू. शेवटचा सरपंच विश्वासराव, साक्षीदार गावातील पुजारी. इन्स्पेक्टर अतुल या घटना खऱ्याही असतील, कारण अशनीला त्यांनी सुद्धा मानवी कवटी आणि हाडांसोबत पाहिलेलं असतं असं ते सांगतात. अदितीला पहिला क्ल्यू सापडलेला असतो. ती सांगते, प्रत्येक महिन्याच्या या वेगळ्या तारखा हिंदू कॅलेंडर नुसार एकाच दिवसाच्या आहे. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या द्वादशीला या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. उद्या ही घटना परत घडेल असं ती सांगते. गावातील पोलीस बंदोबस्त वाढवला जातो. अधीरावर पाळत ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी अदिती अधीराच्या घरी जाते. एकमेकींच्या मदतीने आपण पुढे जाऊ असं ती अधीराला सांगते. ती अदितीला आपली पूर्व कहाणी सांगायला सुरुवात करते. 1936 ला भूमी सुधार चळवळ आली. तिचे आजोबा व वडील त्याचे कार्यकर्ते होते. आजोबांचं प्रेत विहिरीत तर वडिलांचं रेल्वे ट्रॅकवर सापडलं. इथल्या सगळ्या जमिनी सरपंच वजरे पाटलांच्या नावावर आहेत. तिची आई सुद्धा याच चळवळीत होती, पण गावात आल्यावर मात्र तिची धिंड काढून चेटकीण हडळ म्हणून तिला दगडानं मारलं. गाव न सोडता गावाबाहेर ती घर बांधून राहिली. स्वतःचं व 2 मुलींचं रक्षण व्हावं म्हणूनच आईने झाडांना हाडं लटकवली होती. नंतर अदिती तिच्या कुंभार कामाबद्दल विचारते. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या द्वादशीला तू कुठे जातेस या प्रश्नाचं उत्तर द्यायला ती टाळते. अधीराच्या मागे लेडी कॉन्स्टेबल लावले जातात. तिच्या घराची झडती घेतली जाते. पोलीस गावात चौकशी करतात. वत्सलाबाई अदितीला भेटायला येतात. अधीराकडे गेल्याचा जाब त्या तिला विचारतात. अदिती रागाने बोलते, ज्या गरीब लाचार बायका असतात त्याच कशा चेटकीण होतात? तुमच्यासारख्या श्रीमंत सरपंचाच्या बायका का नाही होत चेटकिणी? गावच्या भल्याचा विचार केला तर सरळ येरवडा आहेच. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल येऊन गायतोंडेंचा मर्डर झाल्याचं सांगतो. अधीरा गावात येईल म्हणून ती अतुलला तयार राहायला सांगते. अधीरा गावात आल्यावर गाववाले तिला घेरतात. तेवढ्यात पोलिसांबरोबर अदिती येऊन अधीराला घेऊन जाते. घरी आल्यावर अदिती अधीराला विचारते, त्या दिवशी आशनी सोबत नेमकं काय घडलं? अधीरा सांगते, त्या लोकांनी तिला मारून टाकलं. 40-50 लोक येऊन तिला घरातून घेऊन जंगलात गेले. अदिती तिला प्रॉमिस करते, जे काही अपूर्ण आहे ते पूर्ण करूनच जाईन. अदिती सावंत मास्तरांकडे चौकशी करते. आशनी गायब झाल्याची तशीच गोष्ट सावंत मास्तरांकडून तिला कळते. पोलीस स्टेशनमध्ये गावातल्या एकाकडे चौकशी केली जाते. तेव्हा आशनी सांगाड्याची पूजा करताना गावकरी तिथे गोळा झाले. सरपंच
सरपंचांसकट सगळे तिच्या घरी गेले. जशी ती घराबाहेर आली तिला सरपंचाच्या माणसांनी लाकडी पेटीत बंद करून ती पेटी ट्रकमध्ये चढवली. त्या ट्रकमध्ये सरपंच विश्वासराव, देसाई, अनिल, सुनील, राकेश, दिलीप, बर्वे, गायतोंडे हे सगळे होते. म्हणजेच आतापर्यंत ज्यांची हत्या झाली ते सगळे याच ट्रकमध्ये होते. त्यानंतर ट्रकवाल्याची चौकशी केली जाते. त्याच्याकडून कळतं की ज्या दिवशी ही गोष्ट झाली त्याच दिवशी सरपंचाचा मुलगा संग्राम याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो ट्रक जळून खाक झाला. सावंत मास्तरांच्या घरी सगळ्यांना एकत्र बोलावलं जातं. आत्महत्या केलेल्या 8 जणांसोबत बेशुद्ध पडलेल्यांना अनेस्थेशिया देऊन त्यांच्या पाठीवर लिहिलेलं असतं. मास्तरांनी सांगितलेल्या कहाण्या त्यांच्या साक्षीदारांनी पुढे केलेल्या असतात. खरे सूत्रधार सावंत मास्तरच असतात. मास्तरांबरोबर गरीब भूमिहीन ग्रामस्थांनी मिळून हे कारस्थान केलेलं असतं. अधीरा सांगते, जोपर्यंत आशनी मिळत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. ती हाडं पुजत नव्हती तर या गावाखाली दडलेल्या हडप्पा संस्कृतीचा शोध लावत होती. पण सरपंचाच्या घशात गेलेल्या जमिनी सरकारी मालमत्ता म्हणून घोषित होतील या भीतीनेच त्यांनी आशनीला गायब केली. तेवढ्यात समोर उभी असलेली अधीरा नाही, आशनी आहे असं अदिती सांगते. आशनीला भूगर्भशास्त्राचा अभ्यास करता यावा यासाठी अधीरा गावकरांसमोर आशनी बनून जाते. जे सत्य मागील 8 वर्षांपर्यंत पुढे आलेलं नव्हतं ते अदितीला कळलेलं असतं. भूगर्भशास्त्राचं पुस्तक आशनी वाचू शकते, अधीरा नाही असं अदिती सांगते. मास्तर विष पिऊन खरी कहाणी सांगायला सुरुवात करतात. सगळ्या खुनांची जबाबदारी ते स्वीकारतात. अधीरा व आशनी दोघी त्यांच्याच मुली. खुनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचं ते सांगतात. विषाने मास्तरांचा जीव गेलेला असतो. खऱ्या अधीराचा शोध घ्यायचं अदिती ठरवते. संग्रामच्या कॉल रेकॉर्डवरून एका माणसाचा पत्ता शोधते. तो माणूस उद्धटपणे वॉरंट घेऊन या असं सांगतो. गावातल्या माणसाकडून त्यांना समजतं की संग्रामच्या घरात जाऊन तो रोज 20 चपात्या आणि भाजी करतो. हे ऐकून अदिती परत त्या घराकडे जाते. त्याच्या घरात तपासणी केल्यावर अधीरा व तिची 3 मुलं दिसतात. काही दिवसांनी गावात उत्खनन केलं जातं. 4000 वर्षापूर्वीच्या वस्तू अश्नी दबेच्या मदतीने बाहेर काढल्या जातात. अश्नी व अदिती दोघींची कहाणी एकसारखीच. ती गावातली चेटकीण आणि ही शहरातली जिच्या मुलाच्या ऍक्सिडेंटचं खापर तिच्या माथी मारलं गेलं होतं. सगळं संपलं होतं तरीही जसं आहे तसं स्वतःला एक्सेप्ट करणं हेच आता फक्त अदितीच्या हातात होतं.